सत्या 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 मला माहित होतं ते तू येणार पाठीमाग तुला काय सुद्धा होणार मला माहित होतं मला विश्वास होता पप्पा तुम्हाला काय म्हणलेलं मी सत्या येणार पाठीमाग बघा आला का सत्य सत्य आला पाठीमाग सत्य आला पाठीमाग दाजी शांत व्हा आता तुमच्या समोर आहे ना मी शांत व्हा अरे आहे ना तुमच्या समोर म्हणजे अरे सत्य तुझ्याशिवाय माझी अवस्था काय झाली तुला कसं सांगू मी अरे रातच्याला झोप पण लागत नव्हती मला पण असं वाटत तू कुठल्या तर क्षणाला येशील मला म्हणजे दाजी चला आपल्याला इकडे जायचं दाजी चला आपल्या नगरपालिकेत जायचं दाजी चला आपल्या या वस्तीत जायचं दाजी चला उठा उठा असं सारखं वाटत जायचं पप्पा तुम्हाला काय म्हणलेलं मी सत्या पाठीमागे येणार सत्या पाठीमागे येणार सत्या पाठीमागे आला या ओय! बळवंता हळू 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 हे बघ सत्य जिवंत आहे कुणालाही कळता कामा नये तुला मला सत्याला आणि मंजूला फक्त एवढ्याच लोकांना माहितीये की सत्य आता जिवंत आहे हे बघ सत्याच्या घातपातामागं जो कोणी आहे त्याचा खरा चेहरा उघड करण्यासाठीच सत्य वेश बदलून आला इथं त्यामुळं ही गोष्ट कुणालाही कळता कामा नये शांतो हा हा हो बरं सत्या बाई मला सांग तू कसा आहेस म्हणजे तो अपघात कसा झाला तू त्यातनं कसा वाचला तुला कुठे लागलं ना बरं ते सगळं जाऊ तू ओकेस ना तू ओके ओके एकदम सुखरूप आहे मी एकदम सुखरूप आहे तुझ्या समोर उभा आहे ना काय बी झालेलं नाही मला अरे बौद्धांच्या काळ भैरवला मी रोज जात होतो आणि रोज म्हणत होतो सत्य वागविने सत्य मागविने सत्य मागविने देवानं ऐकलं सत्य मागा आला चमत्कार झाला सत्या वय बघ बलमा अरे माझ्या बरोबर जे झालं ना ते मला पण एक चमत्कारच वाटतो कारण माझा घातपात होण्याआधीच मला कळलं की माझा घातपात होणार आहे आणि तुमच्या सगळ्या प्रेमाची पुण्याही माझ्या पाठीमाग होती त्यामुळेच तर वाचलो ना मी आपण सत्य तू असं वेश बदलून का आलायस अरे तू आलायस म्हणून घरातल्या सगळ्यांना आनंद होईल घरातल्याच काय अखंड साताराला आनंद होईल तर मी अखंड सगळ्या सातारा सांगून येतो बळवंत शांत हो हे बघ बलमा जरा धीर धर माझी बी सगळ्यांना भेटायची लई इच्छा आहे हे बघ आपल्या समोर ना अजून लई अडचणी आहेत त्या अजून संपलेल्या नाहीत आणि जोपर्यंत त्या अडचणी संपत नाहीत ना तोपर्यंत आपल्याला हे नाटक सुरूच ठेवावं लागणार काय प्रॉब्लेम आहे सांगतो सगळं सांगतो पण त्याआधी मला तुझी मदत लागणार आहे हे बघ यातनं लवकरात लवकर आपल्याला बाहेर पडायचंय करशील ना माझी मदत हो दाजी बोला की करा पुढं नाही दाजी कावल्यात आता दाजी आता हात पुढे नाहीत करत दाजी कावल्यात दाजी रागवल्यात लय राग आलाय दाजीशी आता पण का कावल्यात आता दाजी अहो हे मेवणं पावणं ह्या दाजीला परक समजतात ना एक तर राग आला तुझा मला ह्या दाजीला मदत मागतात अरे तुझा हक्क आहे माझ्यावर आणि मदत मला मागा लागलायस अरे तू मदत नाही मागायची तू हक्काने मला सांगायचं हे मला मग कर संपला विषय एक मिनिट मी कधी फरक समजलं रे तुला आणि जिवंत राहून तुझ्यासोबत नसलं म्हणून काय झालं अरे काका बनून तर दिवस रात्र तुझ्यासोबत होतोच ना तू तुझ्या मित्राला ओळखू शकला नाहीस ते बोला आधी आणि मला उलट सांगतोय आणि जेव्हा तो आर्यन तुला बोलला तेव्हा नाही का तोंड पाडून रागवून घर सोडून निघाला होतास तेव्हा मी अडवलो तुला मी अरे तो आर्यन तुला बोलल्यावर त्याला उठापाशा काढायला लावल्या सगळ्यासमोर विसरलास अरे त्याला जमिनीवर बसून नाश्ता करायला लावला तुझ्यासाठी ते बी विसरलास अरे उलट तू नाही मी नाराज व्हायला पाहिजे मी आलं का लक्षात तुझ्या हा हे असं आहे बघा आता आमच्यावर काढा बिल तुम्ही अरे उलट तू नाही मी नाराज व्हायला पाहिजे मी आलं का लक्षात तुझ्या हा हे असं आहे बघा आता आमच्यावर काढा बिल तुम्ही अरे बलमा भावा काही कारण होती म्हणून सांगितलं नाही तुला म्हणून तुझ्यापासून लपून ठेवलं आणि तुझ्या सेफ्टीसाठी लपून ठेवलं ना पण बलमा हे बघ भावा तू सोबत नसलास ना तर माझं काहीच होऊ शकत नाही आजपर्यंतच्या प्रत्येक संकटात तू माझ्या सोबत आहेस तेव्हा ह्या संकटात पण मला तू सोबत हवायस सत्या मी तुझ्या सोबत कायमच आहे फक्त ना तो माते फिरू घावला पाहिजे त्यानं लई डोक्याला त्रास दिलाय रे त्याला असा ऊस सोडतो का नाही बघ जाऊ दे सत्या तुला बघू ना लय भारी वाटते लय भारी वाटत बरं ताजी ही मिठी सोडा आता नाही काय होईल माहिती आहे का माझ्या दाढीचा पांढरा रंग तुमच्या शर्टाला लागायचा हा लागू दे की शर्ट पांढराचा आहे कोणाला कळणार पण नाही मी लय खुश लय म्हणजे लय खुश आहे हळू खुश व्हावा तू